नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव चांदणे आणि तुमचा चांदणे ब्युटीकमध्ये मी स्वागत करत आहे। मी तुम्हाला जो डायग्राम दाखवलेला होता 39 साईजचा प्रिन्सेसचा डायग्राम, आता हा डायग्राम आपण पेपरावर कशा पद्धतीने टाकायचा आहे ते बघणार आहोत। हा 39 साईजचा प्रिन्सेसचा डायग्राम आहे, तो आता पेपरावर कशा टाकायचा तो आपण बघायचा आहे। नेहमी पद्धतीने इथे गळा रुंदी मी 2 ची घेत आहे। डीपमध्ये गळे असल्यामुळे शोल्डर हे 3 माप घेणार आहे। इथे गळा उंची ही आता इथून जिथे गळा रुंदी 2 ची घेतलेली आहे तिकडनंच खाली आपल्याला गळा उंची टाकायची आहे। त्यांचा गळा आहे 6.5, 7 गळा आहे। 7 गळा असल्यामुळे 7.5 घ्यायचा आहे। जिथे 7.5चा पॉईंट येतोय तिथून आपण 3 इंच घेणार आहोत। इथे गळ्याचा काटकोन आपण तयार केलेला आहे। त्याच पद्धतीने मुंडा 39 साईज आहे म्हणून 6चा मुंडा मी घेत आहे। जे माप आपलं वर बसलेलं आहे तेच माप आपल्याला खाली घ्यायचं आहे। 5 आलेल्या रेषेला आलेल्या पॉईंटची रेष जोडायची आहे। आता ह्या पॉईंटपासून छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच सिलाई मार्जिन आणि अधिक 1 इंच मी घेत आहे। छातीचा चौथा भाग हा 9.5 आहे, अधिक 2 9.5 11 12 13 टोटल माप 13 होते आणि 13.5 वर मी इथं खून केले। हा आता बघू शकता तुम्ही मुंड्याचा आणि पुढील गळ्याचा काटकोन आपला तयार झालेला आहे। आता हा जो काटकोन तयार केलेला आहे मुंड्याचा तिकडनं 1 इंचावरती तिरका पॉईंट घ्यायचा आहे आणि त्या पॉईंटला जोडून आपण इथनं पुढील मुंड्याचा आकार देणार आहोत। पुढील मुंड्याचा आकार दिलेला आहे त्याच पद्धतीने इथं गळ्याचाही आकार दिलेला आहे। आता आपण उंची टाकणार आहोत। बॅकची उंची 14 आहे, 14 अधिक 2 इंच घ्यायचं आहे आपल्याला। 14 अधिक 2 इंच 16 येते। 16 वरती मी पॉईंट घेतलेला आहे। आलेल्या पॉईंटला रेषा आपण घेत आहे। ही आपली कंबरकडची लाईन तयार झालेली आहे। आता ह्याच्यावरतीच आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे। आता त्यांनी काही पॉईंट आपल्याला दिला नव्हता, जे आपले फॉलोअर्स आहेत त्यांनी, त्यामुळे त्यांच्या छातीचा आपण चौथा भाग इथे टाकायचा आहे। छातीचा चौथा भाग किती येतो त्यांचा 9.5 9.5 ने अर्धा इंच अजून वाढवून मी ते 10.15 ते 10.5 पर्यंत माप टाकत आहे। त्याच पद्धतीने ह्या आडव्याला त्याच पद्धतीने आडव्या साईडला त्यांनी माप दिलेलं नाही टक्स टू टक्स, त्यामुळे काय करायचं जो छातीचा भाग छाती असते त्याचा 10वा भाग टाकायचा आहे। 39 आहे, 39चा 10वा भाग येतो 2.5-3च्या आसपास। 2.5 मी टाकत आहे। काच बटन पट्टीला आपण वेगळं इथं मार्जिन अजून सोडायचं आहे वेगळं। आता जे इथे माप घेतलेलं आहे जसं की इथं मी 4.5 माप घेतलेला आहे, तर इकडे मी 3.5 घेत आहे। अर्धा इंचाने कमी घ्यायचं आहे माप। जे वरच्या टक्सला आपण माप घेतलं असतं रुंदीला त्याच्यामध्ये अर्धा इंच कमी करून ते खाली घ्यायचं आहे। तिरकी रेष दिलेली आहे। ह्या रेषेच्या ह्या साईडला 2.5 इंचापर्यंत टक्स घ्यायचा आहे। हा टक 40च्या पुढील साईजसाठी 3 इंचापर्यंत घ्यायचा असतो। आता जे 39 आहे आणि बॉडी मेजरमेंटनुसार 2.5 इंच त्यांच्यासाठी बरोबर आहे। आता इथं आपण 2.5 इंचाचा टक्स घेतलेला आहे। 2 इंच आपलं सिलाई मार्जिन आणि कमरेचा चौथा भाग या सगळ्यांची बेरीज करून इथे माप टाकायचं आहे। कमरेचा चौथा भाग 8.5 येते, 2.5 इंच इथे सोडल्यामुळे 11 आणि 2 इंच 12 13 वरती ही खालची रेष आलेली आहे। इथे बघू शकतात इकडे हे कमरेचं आपण टाकलेलं आहे आणि वर छातीचं माप टाकलेलं आहे।
ते आता मी रेषा आखून घेते. आता जेवढं माप तुम्ही इथे टाकलेलं आहे, जसं की 2.5 इंचाचं निम्म किंवा 1.25 पर्यंत माप इथे अशा पद्धतीने टाकायचं आहे. ही जी रेष आहे या रेषेवरती ते माप घ्यायचं आहे 1.25 आणि अशा पद्धतीने टेप न्यायचा आहे आणि जिथे आपल्या मुंड्याच्या आकाराला छेदतं तिथे पॉईंट द्यायचा आहे. आलेल्या पॉईंटला गोल आकारामध्ये तेवढंच माप मोजायचं आहे 1.25 पर्यंत आणि इकडे हा दुसरा पॉईंट द्यायचा आहे. तुम्हाला कळलं, हे 2 पॉईंट घेतलेले आहेत. आता हे जे 2 पॉईंट आपण तयार केलेले आहेत ते ह्या टक्सला जोडायचे आहेत. आता आपण खाली टक्सा आधी आकार देऊया आणि मग वरच्या टक्सा. हे जी तिरकी रेषा आहे आपली त्याचा मध्य काढायचा आहे. त्याचे 4 भाग समान 4 भाग करायचे आहेत. हे 5.6 येते, त्याचा मध्य काढलेला आहे आणि मध्याचाही मध्य मी केलेला आहे. अशा पद्धतीने हे 4 भाग आपण केलेले आहेत. आता जो सगळ्यात खालचा पॉईंट आहे त्या पॉईंटपासून 1/2 इंच बाहेरच्या साईडला पॉईंट घ्यायचा आहे. आता जो बाहेरच्या साईडला पॉईंट घेतलेला आहे तिथनं मी एक रेष आखते आणि हा वरच्या पॉईंटला ती रेष जोडते. आता ह्याला जो आपण जरासा गोलाकार द्यायचा आहे, पट्टीने पण तुम्ही देऊ शकताय नाही तर हाताने पण. हा नॉर्मली गोलाकार द्यायचा आहे, जास्त डीपमध्ये नाही. ह्या तिरक्या रेषेला पकडायचा आहे आणि त्याच पद्धतीने तो हात असा वळवायचा आहे. इथे जो कोपरा आला असतो तो कोपरा काढून टाकायचा आहे. हे अशा पद्धतीने हा खालचा आकार आपण दिलेला आहे. आता ह्याच पद्धतीने वरच्या साईडला आकार द्यायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा ही जी 1 मिनिट हा आपण आता आकार दिलेला आहे. आता आपण पहिल्यांदा इकडचं सगळं कंप्लीट करूया. आता जसं की तुम्ही बघू शकता ह्या टक्सला पॉईंटला जोडू इकडे 5.5 येते माझं, इथून ते इथपर्यंत 5.5 येते. तर त्याच पद्धतीने मी मीटर टेप हा जो वळणदार आकार दिलेला आहे आपण टक्सचा त्या वळणदार आकारावरती ठेवून 5.5 कुठे येते ते बघत आहे. इथे तुम्ही बघू शकता टोटल 6 आलेले आहे आणि 5.5 अर्धा इंचावर आलेला आहे. इथे अर्धा इंचाचा गॅप पडलेला आहे आपल्या पॉईंटने आणि खालच्या साईडला. जर इथे अर्धा इंचाचा गॅप आहे तर इकडे 1 इंचाचा घ्यायचा असतो. इथे 1.25 इंचाचा आहे, तिथे अर्धा इंचाचा. जेवढा गॅप इकडे आहे त्याच्या डबलीने तिथे माप टाकायचं आहे. जसे की आता 1 इंच. आता ही रेष जोडून घ्यायची आहे. आपण जो उंचीमध्ये 1 इंच जास्त वाढवलेला असतो तो इथे कमी होतो. त्याच पद्धतीने इकडे अर्धा इंच आले म्हणून इथेही अर्धा इंचावरती आपण पॉईंट घेत आहे आणि इकडे ही तिरकी रेष आपण घेत आहे. आता तुम्ही बघू शकता खालच्या टक्सचा पूर्णपैकी माप तयार झालेला आहे. आता हे वरच्या साईडचा जो टक्स आहे 2 रेषा आहेत त्या आपण आता मोजायच्या आहेत. ही जी पहिली रेष आपण तयार केलेली आहे ती 6.25 वरती येत आहे. त्यामुळेच तसंच माप धरून ही रेष आपल्याला 6.25 वरती करायची आहे दुसरी रेष. तर तुम्ही बघू शकता ही रेष इथे वाढलेली आहे. जिथे वाढले तिथे मी पॉईंट दिलेला आहे. त्या पॉईंटला धरून मी सरळ खाली उभी रेष आखत आहे. ह्या साईडला आता मी अर्धा इंचावरती मार्जिन करत आहे. अर्धा इंचावरती मार्जिन करून तिकडे ही एक आडवी रेष मी आखत आहे. तुम्ही बघू शकता इथे हा वेगळा काटकोन तयार झालेला आहे. ह्याच काटकोनला आता आपण मुंड्याचा आकार देणार आहोत. अशा पद्धतीने आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे. हा पूर्णपैकी प्रिन्सेसचा डायग्राम आता तयार झालेला आहे. पण ह्यामध्ये आता होणारे थोडे बदल ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. आधी हे तयार केलेला डायग्राम आपण कट करून घेऊया. हा टोटल 39 साईजचा होता डायग्राम. हे आता आपण कट करूया. आता तुम्ही इथे बघू शकता मी भोवतीने सगळा पेपर कट केलेला आहे. आता हे कशा पद्धतीने कटिंग करायचं आणि आपला प्रॉपर मुंडा कसा तयार होणार ते तुम्हाला दाखवणार आहे. इकडनं बघू शकता खालच्या साईडने मी टक्स कट केलेला आहे. आता वरच्या साईडला दोघांमधली कुठली तरी एक लाईन कट करायची आहे. मी खालच्या साईडची लाईन कट करते आहे. दोन्ही लाईनी कट नाही करायच्या, एकच लाईन कट करायची आहे. ओके. आता ही जी लाईन तुम्ही कट केलेली आहे तुम्ही इकडे बघू शकता हे खालच्या साईडची लाईन मी कापलेली आहे आणि ती कापलेली लाईन मी वरच्या साईडच्या लाईनीवर ठेवत आहे.
तुम्ही बघू शकता हे बघा हे कापलेलं आहे आणि हे अशा पद्धतीने इथे आपण वर जोडलेलं आहे. आता इथे मी स्टापनर मारते, तुम्ही हे चिटकवू पण शकतायत. हे अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. ओके, आता तुम्ही इथे बघू शकता त्याकडे आपण 1 मिनिट पेपर खूपच उडतोय. ओके, आता तुम्ही इथे बघू शकता इथे मी हे आता जोडलेलं आहे. काय केलं आपण, ज्या 2 वेगवेगळ्या रेषा तयार झाल्या त्या एकमेकांवरती ठेवून मी इथे स्टापनर मारलेला आहे. आता ओके, तुम्ही इकडे बघू शकताय आपल्या इथे हा पूर्ण डायग्राम आता तयार झालेला आहे. आता मी आधी इकडे मुंडा टाकून घेत आहे. जो आपला नवीन मुंडा तयार झालेला आहे तो कापायचा आहे. ओके, हे आता तुम्ही बघू शकता आपला डायग्राम तयार झालेला आहे. आता इथे प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे, तर तुम्ही पट्टीच्या सहाय्याने पण आकार देऊ शकताय. जसं की इकडे आता हा गोल आकार आपण दिलेला आहे, तो आधी आकार प्रॉपर आपला थोडा इथे वाढवायचा आहे आणि त्यानंतर हा अशा पद्धतीने म्हणजे तिरक्या लाईनीच्या जी तिरकी लाईन आहे तिथे आपल्याला हा आकार टच करायचा आहे. तुम्ही ते बघू शकता का, हे अशा पद्धतीने आकार आपला मिळतोय. आता तुम्ही बघू शकता दोन्हीकडचे आकार आपले तयार झालेले आहेत. आता हे कट करून घ्यायचं आहे. तुम्ही ते बघू शकता दोन्ही साईडचे प्रिन्सेसचे आकार आपले तयार झालेले आहे. हे जेव्हा तुम्ही कपड्यावरती माप टाकता तेव्हा इथे अर्धा इंच काच बटन पट्टीसाठी, त्याचबरोबर अर्धा इंच दोन्ही साईडला वाढवायचं आहे इकडच्या जॉईंटसाठी. आता हा डायग्राम पूर्ण तयार आहे. माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. अगदी सोप्या पद्धतीने हा प्रिन्सेस ब्लाऊज मी दाखवलेला आहे. हा ब्लाऊज ह्याचा पप वगैरे खूप छान रीतीने तयार होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशा सोप्या डायग्रामसाठी चॅनलला फॉलो करा. थँक्यू.